सालासहित भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे भाजलेले गावठी तीळ, 2 लसूण पाकळ्या, थोडंसं जिरं, आवडीनुसार लाल तिखट. लाल तिखट ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता. साहित्य जाडसर कुटून घ्यायचं. सर्व साहित्य तुमच्या सोयीनुसार घ्या. शेंगदाण्याची टरफलं काढायची असेल तर काढा. याला खूप बारीक नाही कुटायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं. गॅस चालू केला, तवा ठेवते. तवा गरम होऊ द्यायचा. तवा गरम झाला, थोडंसं तेल टाकायचं. दोडक्याची साल धुवून घेतली, बारीक चिरून घेतली. साल पण वाया जात नाही. 3 ते 4 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे दोडक्याची जी साल आहे ती व्यवस्थित वाफवून होईल, शिजवून होईल. 1-2 मिनिटांनंतर झाकण काढून हे हलवून घ्यायचं. परत यावर झाकण झाकायचं. 3 ते 4 मिनिटांनंतर वाफवून झालं. तयार केलेलं आता हे यामध्ये टाक. तयार केलेली चटणी यामध्ये टाकली. चवीनुसार मीठ टाकायचं. शेवटी कोथिंबीर. गॅस बंद केला. कोथिंबीर टाकल्यानंतर सर्व एकत्र करून घ्यायचं. भाजी नसली किंवा तोंडी लावायला काही नसलं तर अशी चटणी आपण करू शकतो. पोळी, पराठा, भाकरी यासोबत ही चटणी छान लागते.